नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरात अन्नपूर्णेची मूर्ती योग्य पद्धतीने कशी ठेवावी, या मूर्तीखालचे तांदूळ दर किती दिवसांनी बदलावे, पहिले तांदूळ खराब झाले असेल तर त्याचं काय करायचं आणि जर तुमच्याकडे अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर ही मूर्ती घरात कधी आणायची, त्याची योग्य पद्धतीने स्थापना कशी करायची, त्यासाठी काय नियम आहेत आणि योग्य पद्धतीने या देवीची पूजा कशी करायची, अशी अन्नपूर्णा देवीची सगळी माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. असे म्हणतात की जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले राहते. धर्मग्रंथामध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले जाते. कारण ती धनधान्याची देवी आहे. आपल्या घरात जे काही धनधान्य असते, भरभराट असते, ती माता अन्नपूर्णेमुळेच असते. आपल्याकडे लग्न झाल्यानंतर बघा बाळकृष्ण तर देतातच, पण मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची सुद्धा पद्धत आहे. याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी. त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे सुद्धा शुभ मानले जाते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे ही मूर्ती नसेल तर तुम्ही अवश्य खरेदी करा किंवा तुम्हाला लग्नामध्ये दिलेली असेल किंवा कोणी भेटवस्तू जरी दिलेली असेल तरीही चालू शकतं. शेवटी देव देवच आहे. आपण योग्य पद्धतीने या देवीची स्थापना करून जर मनोभावे तिची पूजा केली तर आपल्याला योग्य ते फळ नक्कीच मिळू शकतं. जर तुम्हाला नवीन मूर्ती खरेदी करायची असेल तर ती कधी काय घ्यायची आणि आधीपासूनच घरात असेल तर तिची पूजा कशी करायची, कोणत्या दिशेला ठेवायची, तर शक्यतो ही अन्नपूर्णेची मूर्ती मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते. त्यामुळे तुम्ही शक्यतो मार्गशीर्ष पौर्णिमेला ही मूर्ती नक्कीच खरेदी करून आपल्या घरात तिची स्थापना करा आणि त्या दिवशी जमले नाही तर महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेला किंवा कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही मूर्ती खरेदी करू शकता आणि मूर्ती जरी आणली तरी तिची स्थापना सुद्धा कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा कोणत्याही पौर्णिमेला आणि जर शक्य असेल तर मार्गशीर्ष पौर्णिमेला अवश्य करा. मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती असते. त्यामुळे जर तुम्ही नवीन मूर्ती आणली तर पहिल्यांदा ती मूर्ती आपल्याला एका स्वच्छ तामणामध्ये घेऊन त्यावरती अभिषेक करायचा आहे. पहिल्यांदा स्वच्छ पाण्याचा, त्यानंतर पंचामृताचा किंवा दुधाचा आणि पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक करून मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. त्यानंतर सर्वात आधी दिवा लावायचा, त्यानंतर एक छोटी वाटी घ्यायची किंवा प्लेट घ्यायची. तुम्ही पितळेची घेऊ शकता, चांदीची घेऊ शकता आणि नसेल तर साधी स्टीलची पण घेतली तरी चालेल. आपापल्या इच्छेप्रमाणे आपण कोणतीही घेऊ शकतो. आणि त्यामध्ये आपल्याला तांदूळ भरून घ्यायचे आहे. काही जण गहू पण ठेवतात, पण शक्यतो तांदूळच भरावे आणि त्या तांदळावरती हळदी कुंकू वाहून आपण ती अभिषेक घातलेली मूर्ती ठेवायची आहे आणि नंतर त्या मूर्तीची विधिवत अशी पूजा करायची आहे. देवीला हळदी कुंकू लावायचे आहे, अक्षता वाहायच्या आहेत. शक्य असेल तर एक लाल फूल अर्पण करायचं आहे. साखरेचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि त्यानंतर धूपदीप ओवाळायचा आहे आणि त्यानंतर देवीला प्रार्थना करायची आहे की हे अन्नपूर्णा माते, माझ्या घरात कधीच धनधान्याची कमतरता भासू देऊ नकोस. कायम भरभराट राहू दे. नेहमी माझं घर धनधान्यानं भरलेलं राहू देत, अशी देवीला प्रार्थना करायची, नमस्कार करायचा. अशा प्रकारे तुम्हाला अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघरात माता अन्नपूर्णेची मूर्ती कशी स्थापन करावी. आपण रोजची देवपूजा करताना आपल्या देवघरामधील सर्व देवांना स्वच्छ स्नान घालतो आणि डायरेक्ट वस्त्रांवरती ठेवतो. पण अन्नपूर्णेची मूर्ती ही आपल्याला स्नान घालून झाल्यानंतर लगेच वस्त्रावरती कधीच ठेवायची नसते. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही चूक अजिबात करू नका. आपल्याला मूर्ती ही वस्त्रावर ठेवायची नाही, तर एखादी छोटी प्लेट किंवा वाटी घ्यायची आहे. तुम्ही कोणत्याही धातूची घेऊ शकता. फक्त प्लास्टिकची घेऊ नका. तुम्ही चांदीची, पितळेची, साधी स्टीलची पण घेतली तरी चालेल. त्या वाटीत किंवा प्लेटमध्ये तांदूळ घेऊन आपल्याला ती मूर्ती त्या तांदळामध्ये ठेवायची आहे आणि मग तुम्ही जी काही रोजची हळदी-कुंकू, फूल वाहून पूजा करत असाल तर तशा पद्धतीने पूजा करायची. ही मूर्ती कुठे ठेवायची तर देवघरात माता अन्नपूर्णेची मूर्ती ही नेहमी शंकराच्या पिंडीजवळ ठेवायची. कारण अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात देवी पार्वतीचेच रूप आहे. त्यामुळे शिवलिंगाच्या बाजूला किंवा शिवलिंग आणि गणपतीच्या मधोमध तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे. अन्नपूर्णा देवीची पूजा करताना तुम्ही श्री अन्नपूर्णा देवे नमः, श्री अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा जप करू शकता. आता सर्वांना हाच प्रश्न पडतो की या वाटीमधले किंवा प्लेटमधले तांदूळ कधी बदलायचे. तसे तर तुम्ही दररोज देवपूजा करताना या वाटीतले तांदूळ बदलू शकता. पहिले तांदूळ आपल्या तांदळाच्या धान्याच्या डब्यामध्ये मिसळायचे आणि पुन्हा दुसरे तांदूळ घ्यायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते मिसळायचे आणि वेगळे घ्यायचे. अशा पद्धतीने पण करू शकता किंवा आठवड्यातील कोणत्याही एका दिवशी मंगळवारी किंवा शुक्रवारी या प्लेटमधले वाटीमधले तांदूळ बदलले तरी पण चालतात. त्याबरोबरच पौर्णिमे दिवशी सुद्धा तुम्ही हे तांदूळ बदलू शकता. शक्य असेल तर हे तांदूळ आपल्याला आपल्या घरातील तांदळाच्या डब्यामध्ये मिसळायचे आहेत आणि थोडेसे का होईना पण या पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. असे केल्यावर काय होते तर अन्नपूर्णेची आपल्या वास्तूवर अखंड कृपा राहते. घरात सुख समाधान शांती नांदते. लक्ष्मी देवीची कृपादृष्टी नेहमी आपल्यावर राहते आणि आपल्या घरात लक्ष्मी पण नांदते. त्यामुळे थोडे का होईना तांदूळ
आपण पक्ष्यांना खाऊ घालायची आहे. त्यानंतर ही मूर्ती कोणत्या दिशेला ठेवायची तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं तुम्ही देवघरामध्ये कशा पद्धतीने ठेवू शकता आणि जर ही मूर्ती तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये ठेवायची असेल तर उत्तर पूर्व दिशेला ठेवायची आहे आणि त्या दिशेला जर ठेवणं शक्य नसेल तर पश्चिम दिशेला पण ठेवू शकता. यामुळे आपल्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि कुटुंबात सुख शांती नांदते. पण माझ्या मते शक्यतो ही मूर्ती देवघरातच ठेवावी कारण स्वयंपाकघरात ठेवली तर काही नियम पाळावे लागतील. आपण त्या ठिकाणी अजिबात मांसाहार बनवू शकणार नाही. त्याबरोबरच आपला मासिक धर्म असेल स्त्रियांचा तर त्यावेळी आपण ते पाळायला लागेल आणि किचनमध्ये ठेवल्यामुळे तिची रोज अशी वेगळी पूजा करावी लागेल. त्यामुळे जर देवघरामध्ये जर आपण ठेवली तर रोजच्या देवांबरोबरच त्या देवीची सुद्धा योग्य पद्धतीने पूजा होईल. त्याबरोबरच काही जण अन्नपूर्णा मातेचे चित्र सुद्धा आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावतात तर ते सुद्धा लावणं शुभ आहे का तर हो किचनमध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेचे चित्र लावू शकता पण काही नियम पाळावे लागतील. मी आताच सांगितलं स्वयंपाकघरामध्ये चुकूनही मांसाहार बनवू नका. स्नान केल्याशिवाय स्वयंपाकघरात प्रवेश करू नका. त्याबरोबरच अन्नाचा पहिला भाग माता अन्नपूर्णेसाठी बाजूला काढून ठेवा. दररोज अन्नपूर्णेची पूजा करा. हे नियम पाळले तर तुम्ही नक्कीच चित्र लावू शकता. अन्नपूर्णेचे चित्र लावल्याने सुद्धा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोषही दूर होतात असे म्हणतात. त्याबरोबरच माता अन्नपूर्णेचे चित्र स्वयंपाकघरात लावल्याने सुद्धा जेवणात सात्विकता आणि शुद्धता राहते आणि संपूर्ण घरात सकारात्मकता येते. त्यामुळे तुम्ही चित्र पण लावू शकता. मार्गशीर्ष पौर्णिमेला आपल्याला अन्नपूर्णा देवीची विधिवत अशी पूजा करायची आहे. त्याबरोबरच आपल्याला आपल्या गॅस शेगडीची किंवा चुलीची पण पूजा करायची आहे. कारण गॅसवरती आपण दररोज अन्न शिजवतो आणि ते आपण खातो. त्यामुळे आपली भूक भागते, मन तृप्त होते, आत्मा शांत होतो. त्यामुळे अग्निदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला गॅस स्वच्छ करून गॅसची पण हळद, कुंकू, अक्षता, फूल, थोडी साखर वाहून पूजा करायची आहे. नमस्कार करायचा आहे. तुम्ही आठवड्यातून एकदा मंगळवारी किंवा शुक्रवारी गॅसची पूजा करू शकता किंवा दर पौर्णिमेला करू शकता. यामुळे अग्निदेवता आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या जेवणाची चव सुद्धा रुचकर होते. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की अन्नपूर्णा माते खालचे तांदूळ जर खराब झाले असतील तर तुम्ही ते पक्ष्यांना खाऊ घालू शकता. चांगले असतील तर आपल्या धान्याच्या डब्यामध्ये मिसळा आणि जर खराब झाले असेल आणि पक्ष्यांना खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही ते पाण्यामध्ये टाकू शकता. ते जलचर खाऊ शकतात किंवा एखाद्या झाडाच्या बुंध्याशी टाका म्हणजे आपला पाय पडणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहेत. कारण देवी अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्यात वास्तव्य करणारी देवी आहे. त्यामुळे जर का आपण हे तांदूळ असे कुठेही टाकले कोणाचा त्यावरती पाय पडला तर अन्नाचा अपमान होईल. त्यामुळे असे कुठेही टाकू नका. योग्य त्या ठिकाणी टाका. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा योग्य पद्धतीने आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णेची स्थापना केली आणि मनोभावी अन्नपूर्णेची सेवा केली तर आपल्याला सुद्धा अन्नधान्याची कमतरता कधीच पडणार नाही. अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहील आणि आपलं घर कायम धनधान्याने भरलेलं राहील. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.